नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर कशा आहात मैत्रिणींनो? मी सकाळी एक पोस्ट टाकली होती की तुम्हाला सगळ्यात आधी कोणतं म्हणजे संपूर्ण जी काही साईज आहे, कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, कॉलर ब्लाऊज, फोरटक्स ब्लाऊज, यामध्ये सगळ्यात पहिलं कोणचं ब्लाऊज जे आहेत ना ते कटिंग करायला शिकायचे आहेत. म्हणजे तुम्हाला ह्या पूर्ण क्लासमध्ये जसं तुम्ही पेपर पॅटर्न विकत घेता तर तुम्हाला तिथं पैसे द्यावे लागतात, बरोबर. तर तिथं तुम्ही स्वतःचे ब्लाऊज स्वतः कटिंग करून शिवू शकता किंवा कस्टमरचे असेल कस्टमरचेही तुम्ही कटिंग करून शिवू शकता. पण सगळ्यात पहिलं स्वतःवर ट्राय करायचं आहे तुम्हाला, कारण सुरुवातीला आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवतो त्यावेळेस तुम्हाला थोडंसं कुठं चुका होतात, काय होतं हे तुम्हाला तुमचं ब्लाऊज शिवल्यानंतरच समजणार आहे. तर तुम्हाला याच्या आधी काय करायचं आहे, संपूर्ण जे काही मी 28 साईजपासून तर 42 44 साईजपर्यंत जे काही मापं सांगणार आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ नीट बघायचे आहेत. ह्याच शिवण क्लासमध्ये ना मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजसाठी तर बघा सगळ्यात जास्त जे काही ओट आहे ना ते आपल्याला कटोरी ब्लाऊजवर आलेलं आहे. तर मग आपण सगळ्यात पहिलं कटोरी ब्लाऊजपासूनच स्टार्टिंग करणार आहे. तर तुम्हाला ह्या संपूर्ण क्लासमध्ये ना म्हणजे मी जे काही तुम्हाला दररोज आपला व्हिडिओ 9 वाजता येणार आहे, दररोज सकाळी 9 वाजता येणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला शोल्डर चार्ट मिळणार आहे, मुंडा चार्ट मिळणार आहे, म्हणजे कोणत्या साईजला कितीचं कट शोल्डर टाकायचं, कोणत्या साईजला कितीचा मुंडा उंची घ्यायची, त्याचबरोबर कितीची कटोरी टाकायची, हे सगळं माप तुम्हाला आपल्या क्लासमध्येच बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळं दररोजचा व्हिडिओ 9 वाजता येणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघत चला. आणि तुमच्या कोणी मैत्रिणींना पण शिकायचं असेल तर तुम्ही आपलं जे व्हिडिओ आहे ते नक्कीच शेअर पण करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगत जा. आणि त्याच्यानंतर काही समजलं नाही तर तरीही कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर अजूनही जे आहे तुम्हाला जर कटोरी ब्लाऊज शिकायचं आहे तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. सबस्क्राईब केलं तर माझा दररोजचा व्हिडिओ तुम्हाला 9 वाजता तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन आलं की तुम्हाला ते लगेच व्हिडिओ बघता येईल. त्यामुळे तुम्ही नक्कीच व्हिडिओ जे आहे ते नक्कीच बघा. तर चला आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे ते तुम्हीच बघा आणि एकदम स्टार्टिंगला आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्यामुळं स्टार्टिंगपासून तुम्हाला संपूर्ण कटिंग कशी करायची आहे, कटोरी ब्लाऊजसाठी कोणती मापं लागतात ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. तर चला आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करू. आता आपल्याला इथे एक वही घ्यायची आहे, वही आणि एक मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे, त्याच्यावरून संपूर्ण मापं काढून घ्यायची आहे. आता एक सोबतच आपण खूप सारे मापं कसे घ्यायचे ते पण बघणार आहोत, त्याचबरोबर पेपर कटिंग पण बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मग चला इथे पाहू शकता मी मापं लिहून घेतली आहे कटोरी ब्लाऊज आणि जे पण माप आहे ते इथं मापं कोणती टाकायची ती एकदा बघून घ्या. बघू शकता तुम्ही या पद्धतीने, मला उलटं दिसत असलं तर बघा या पद्धतीने चेक करा. इथं पाहू शकता तुम्ही घेतलेली आपण कटोरी ब्लाऊज, त्याचबरोबर उंची, छाती, कमर, बाही, दंडघेर, मागचा गळा, पुढचा गळा आणि मुंडा घेर, ही सगळी मापं तुम्हाला कटोरी ब्लाऊज कटिंग करताना लागणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला टक्सची उंची सुद्धा आपण घेऊ शकतो, पण मी एकदम सोप्या पद्धतीने सांगायचं आहे, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला इथे टक्सची उंची पण सांगितलेली नाही आहे, पण टक्सची उंची घेतली तर तुम्हाला पुढं जशी कटिंग करेल तसं तुम्हाला समजणारच आहे. त्यामुळं तुम्ही ही सगळी मापं एका वहीत लिहून घ्यायची सगळ्यात पहिलं. त्याच्यानंतर आता हा मापाचा ब्लाऊज तुम्ही बघू शकता. मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे, जो पण तुमचा परफेक्ट ब्लाऊज असेल तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे. आता त्याचबरोबर इथं मी सगळ्यात पहिलं कोणती मापं घेते पाहू शकता तुम्ही. शोल्डरपासून तर खाली कमरेपर्यंत सगळ्यात पहिलं उंची मोजून घ्यायची आहे. व्यवस्थित आपल्याला सगळी मापं ब्लाऊज व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने शोल्डरपासून कमरेपर्यंत बाहीची ब्लाऊजची उंची मोजायची आहे. ह्या ब्लाऊजची उंची 12.5 इंच आहे, तर आपण 12.5 इंचावर मार्क करून घेऊ. 12.5 इंच घ्यायची. या ब्लाऊज जर तुम्ही मापं काढतायत ब्लाऊजची आणि तुम्हाला याच्यामध्ये काही कमी जास्त मापं करायची तर तुम्ही लगेचच वहीमध्ये सुद्धा लिहून घ्यायची. म्हणजे आता इथं 12.5 इंच उंची आहे, मला वाटलं मला 13 इंच घ्यायची आहे, तर तुम्ही 13 इंच लिहून घेऊ शकता. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला जे काही मापात बदल करायचा आहे तो तुम्ही लगेचच करून घ्यायचा आहे. उंची मोजून घेतली, लगेचच गळा पण मोजून घेते. बघा शोल्डरपासून टेप आपण खाली धरला असा उंचीपर्यंत, लगेचच टेप आपला मागच्या गळ्यावर पडतो, तर आपण लगेचच 8.5 इंचावर मार्क करून घेऊ.
तर मागचा गळा 8.5 इंच लगेचच टाकून घेते. आता इथं लगेचच पुढचा पण गळा आपल्याला दिसतोय, तर शोल्डरपासून तर पुढचा गळा हा लगेचच मी इथं टाकून घेते. लाईन चेक करायची, इथं जो टोक आहे इथं तिथून आपल्याला ही लाईन चेक करायची. तर किती आहे 6 इंच, लगेचच 6 इंच मी पुढचा गळा पण टाकून घेते. शिलाई मार्जिन कोणतंच आपण याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे, त्याच्यामुळं तुम्हाला जी पण मापं निघताय ती फक्त आपल्याला सगळ्यात पहिलं लिहून घ्यायची आहे. आता त्याच्यानंतर कोणतं माप येतं आहे तर तुम्ही बघू शकता. आता ब्लाऊज आपण फिरून घेऊ. हा बघा कमर आहे आपलं व्यवस्थित, आपल्याला इथं टेप धरायचा आहे व्यवस्थित. बघा चौथा भाग असतो कमरेचा, तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे, काही करायचं नाही. कमर किती आहे ते आपण बघू. आता हे कमर आहे, जसं दुसरा भाग आहे हा कमरेचा, तर याचा आहे 12.5 इंच. आता तुम्ही बघू शकता 12.5 इंचाचं आपण इथं निम्मं केलं तर किती होतं पाहू शकता. तर तुम्ही 25 इंच म्हणजे हे संपूर्ण कमर हे 25 इंच आहे. थोडंफार इकडं पाव इंच असं इकडे तिकडं होऊ शकतं जर तुम्ही डायरेक्टली असं ब्लाऊजवर मोजलं तर. आणि जर संपूर्ण मोजायचं असेल तर संपूर्ण ह्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत तुम्हाला कमर मोजायचं आहे. पण आता आपण मोजलं तर 25 इंच आहे, तर याचा दुसरा भाग 12.5 इंच आलेला आहे, तर आपण 25 इंच कमर हे टाकून घेऊ. आता कमर टाकून घेतलं लगेचच आपण इथं काय मोजणार आहे, बाही मोजून घेणार आहे. तर इथं पाहू शकता ह्या शोल्डरपासून जिथपर्यंत आपली इथं शोल्डर आहे इथून आपल्याला बाही मोजायची ह्या बाहीपर्यंत. तर ही बाही आपण चेक करू आणि बघू. तर ही बाही आहे 4.5 इंच. 4.5 इंचाची बाही लगेचच टाकून घेणार आहे मी. त्याच्यानंतर लगेचच दंडघेर पण तुम्ही याच पद्धतीने बघा चेक करायचं आहे आपल्याला. या पद्धतीने अशा चेक करायचा. तर ह्या ब्लाऊजचा दंडघेर आहे 5 इंच. 5 इंचाचा दंडघेर आपण इथे टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर आता छाती चेक करू. तर मी मापालाही ब्लाऊज कोणता घेतलाय स्टार्टिंगला तर सगळ्यात पहिला घेतलाय 28 साईजचं. आता तुम्ही बघू शकता इथलं अंतर आहे 8 इंच, पण हे ब्लाऊज 8 इंचाचं नाहीये. बघा काय होऊन जातं बऱ्याच वेळेस. आता ह्या कस्टमरला हे ब्लाऊज काय होतंय सैल होतंय मोंड्यामध्ये. आता इथं यावेळेस तुम्ही पाहू शकता कमर बघा इथं किती फिटिंगमध्ये झालेलं आहे, आणि त्याचबरोबर इथं मोंढ्यामध्ये हे ब्लाऊज जे आहे थोडं सैल आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही मापामध्ये जर कमी जास्त असेल तर ते व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने इकडनं तर आपल्याला जे काही माप आहे ते आपल्याला ह्या साईडनेच मोजायचं असतं. तर या पद्धतीने आपल्याला इथं हे साईज आहे ही 7.5 इंचाची आहे, म्हणजेच 30चं ब्लाऊज आहे. बघा चेक केलं तर इथून 8 इंच भरतंय, तर हे बघा इथून पुढून चेक केलं तर 7.5 इंच भरतंय. अशा पद्धतीने आता जे काय कटोरीचं माप निघणार आहे ते आपल्याला इथं चेक करून घ्यायचं आहे. तुमचं इथून इथपर्यंत मोजायचं तर किती भरतंय तेवढं तुमचं कटोरीचं माप राहणार आहे. तर आपण इथं याचं माप घेऊ 7.5 इंच. आता या पद्धतीने मापं आपण घेतलेली आहे बरोबर. तर आता आपण याच्यावरून कटिंग कशी करायची ते बघणार आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओपासून आपण संपूर्ण जे काही माप आहे त्या 28 साईजपासून 44 साईजपर्यंत कशी कटिंग करायची ते बघणार आहोत. त्याआधी आपण हे मापाच्या ब्लाऊजवरूनही कशा पद्धतीने पेपर कटिंग करायची ते बघणार आहोत. आजचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचारा. तर चला इथं मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे बघा. आता मी कार्डशीट पेपर घेतले असे 2, आणि जेवढे आपल्याला उंचीनुसार घ्यायचे तर इथं थोडं एक्स्ट्रा पण असू शकतं, आणि 2 असे व्हाईट कलरचे कार्डशीट पेपर घेतले. इथं तुमच्याकडे न्यूजपेपर असेल न्यूजपेपर घ्या, किंवा तुमच्याकडे जो काय अवेलेबल असेल ते तुम्ही इथं घेऊ शकता. तर मी इथं 2 अशा पद्धतीने 2 असं काढून घेतले. आता मी इथं काय करणार आहे, आपली जी काय ब्लाऊजची उंची निघालेली आहे ती आपण इथं सगळ्यात पहिलं टाकून घेणार आहे. तर हे बघा ब्लाऊजची उंची आपली किती होती 12.5 इंच. तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून घेऊ, म्हणजे 13.5 इंचावर मार्क करून घेऊ. हे बघा 13.5 इंचावर मार्किंग करून घेऊ. आता इथे तुमची जी काय उंची येईल असेल तिथं उंची टाकून घ्या आणि सरळ लाईन आखून घ्या. सरळ लाईन आखून घेऊ आपण इथं. ही आपली उंची झाली संपूर्ण ब्लाऊजची. हा आपला एक्स्ट्राचा पार्ट आहे. तर आपल्याला ज्यावेळेस आपण फ्रंटचा पार्ट कटिंग करू त्यावेळेस आपल्याला अजून या पेपरमध्ये 1 इंच एक्स्ट्रा लागेल, 1 किंवा पाऊण इंच. आता आपण टाकून घेऊ शोल्डर. तर आता इथं शोल्डर पट्टी आपल्याला मोजायची आहे, आणि त्याचबरोबर सगळ्यात पहिलं शोल्डर किती टाकायचं आहे की नाही. तर आपल्याला सगळ्यात पहिलं शोल्डर जे माप आहे ना, आता छोटी साईज आहे. आता ही साईज आहे 30 साईज आहे, 7.5ची कटोरी आहे बरोबर. मग आता इथं आपल्याला काय करायचं आहे, कितीचं शोल्डर टाकायचं आहे. आता तुमची पण मापं वेगवेगळी निघाली असेल तर तुम्हाला 5 इंचापासून तर 5.25 इंचाच्या आतपर्यंत आपल्याला मापं टाकायची आहेत. आता इथे कोणाची जास्त साईज असेल मोठी 44 साईज अशी असेल
42 44 तरीही तुम्ही 5.5 इंच टाकू शकता किंवा 6 इंच, त्याच्या पुढे शोल्डर न्यायचं नाही. आता याच्यानंतर आपण इथे काय करू, आता छोटी साईज आहे तर मी शोल्डर जे आहे ना ते संपूर्ण किती घेते पहा, तर 5 इंच. 5 इंचाला पण मी कमी घेऊ शकते कारण की खूप छोटी साईज आहे आणि त्यामुळं आपल्याला जे शोल्डर पट्टी ती आपल्याला ब्लाऊजच्या मापावरून, ब्लाऊजचं माप आहे आपल्याकडं, त्याच्यामुळं आपल्याला इथं शोल्डर पट्टी आपण मोजून टाकू शकतो. तर 5 इंच ही आपण इथं घेऊ शोल्डर संपूर्ण शोल्डर 5 इंच घेतलं. मुंडा उंची पण मी इथं 5 इंच घेते. हे बघा, तर 5 इंच पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित माप मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. मुंडा उंची, बाहीची पण कशी मोजायची, कसं परफेक्ट आर्महोल बसवायचं, त्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका, शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. आपण ही मुंडा लाईन आखून घेतली 5 इंचावर. आता याच्यानंतर छातीचा चौथा भाग बघा, 30ची छाती आहे, 7.5 इंच कटोरी आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग आहे 7.5 इंच. बघा या पद्धतीने 7.5 इंचावर मी मार्क करून घेतलं. आता याच्या पुढे शिलाई मार्जिन 2 इंच. तुम्हाला वाटलं 1.5 इंच घ्यायचं, 1.5 इंच तुम्ही घेऊ शकता. आता इथं सरळ लाईन आखून घेऊ आपण. आता या ठिकाणी कमरेचा भाग आहे 25 इंचाचा कमर आहे, तर त्याचा चौथा भाग येतो आपला. बघा 12.5 इंच हा दुसरा भाग येत होता ना आपला, त्याच्याच आता परत निम्मा करू आपण 12.5च्या. तर किती येत आहे पाहू शकता तुम्ही, 6.25 इंच. 6.25 इंच हा कमरेचा चौथा भाग आहे. त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेऊ आपण, ते टक्स मार्जिन. त्याच्यानंतर 2 इंच पुन्हा शिलाई मार्जिन. 1 इंच आपण हे टक्सचं मार्किंग घेतलं आणि त्याच्या पुढे 2 इंच पुन्हा शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने आता इथे लाईन आखून घेतली. आता काय करायचं आहे, आपल्याला इथं मोंड्याचा शेप द्यायचा आहे. मोंड्याचा शेप देण्याची पद्धत आता आपण थोडीशी चेंज करू, कारण की थोडंसं या पद्धतीने जर मोंड्याचा शेप दिला तर एकदम छान असा बसतो. नक्की ट्राय करा. आपण इथून घेतलं 1.5 इंच अंतर. 1.5 इंचाचं अंतर हे आपल्याला ह्या लाईनीला ओढायचं आहे वर. लाईनीला ओढून घेतल्यानंतर इथून तुम्हाला अर्धा इंच किंवा 1.5 इंच मोजून घेतलं तरी चालेल. मी इथं अर्धा इंच पॉईंट घेते बघा. आता हा पॉईंट आपल्याला इथे जोडायचा आहे. तर अशा पद्धतीने हा शेप आपल्याला इथं द्यायचा आहे बॅकचा. तर थोडासा आपण पेपर फिरवून मस्त असा आकार वगैरे देऊ. हे बघा, तर हा झाला आपला बॅकचा मोंड्याचा आकार. आलं लक्षात? तर आपला इथला बॅक पार्ट तयार आहे. आता इथं आलं शोल्डर पट्टी. सगळ्यात पहिलं शोल्डर पट्टी. मापाचं ब्लाऊज घ्यायचं. मापाच्या ब्लाऊजवर कस्टमरची किंवा तुम्ही जर स्वतःचं शिवत असाल तर इथं शोल्डर पट्टी किती आहे ते एकदा चेक करा. हे बघा, इथं ह्या कस्टमरची शोल्डर पट्टी आहे, हे बघा किती माहिती आहे, 2 इंच. 2 इंचाची आहे. 2 इंचाला ही एक रेष कमी आहे, पण आपण 2 इंच घेऊ. 2 इंचामध्ये अर्धा इंच प्लस करायचं, म्हणजे किती झालं, 2.5 इंच. 2.5 इंचावरती ही जी आपली शोल्डर पट्टी ती आपण टाकली तर आपली इथं शोल्डर पट्टी ओपन राहती संपूर्ण. आपण संपूर्ण शोल्डर 5 इंच घेतलं होतं. मग आता 2.5 इंच इथं गेल्यानंतर शिल्लक राहिली 2.5 इंच शोल्डर पट्टी. तुम्हाला वाटलं सॉरी गाळारुंदी 2.5 इंच राहिली. तुम्हाला वाटलं मला ही गाळारुंदी थोडीशी जास्त मोठी होती आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं अर्धा इंच आतमध्ये घ्या. अर्धा इंच आतमध्ये घेऊन या पद्धतीने इथं शेप द्या आणि पुन्हा इथून आतमध्ये, म्हणजे सांगायचं काय तर शोल्डर आहे संपूर्ण तुम्ही 4.5 इंच किंवा 4.5 इंच घेऊ शकता. आता अशा पद्धतीने शोल्डरचं तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर आता मागचा गळा टाकायचा आहे आपल्याला 8.5 इंच. बघा कस्टमरचा आता आपण मापावरच्या ब्लाऊजवरून मागचा गळा मोजला 8.5 इंच, प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं, म्हणजे 9 इंचावर मार्क करायचं. 9 इंचावर मार्क केल्यानंतर आता खालूनही आपण अर्धा इंच ते 2.5 इंच गळारुंदीचं बॉक्स काढायचं. अशा पद्धतीने काढून घ्यायचं. ही गळारुंदी तुम्ही नॉर्मल 2.25 इंच पण घेऊ शकता. छोट्या साईजमध्ये अगदी 2 इंचाची पण गळारुंदी घेऊ शकता. आता याच्यानंतर पण आपल्याला कसं आहे, जेवढं मापाचं निघलेलं आहे तेवढं आपण इथं टाकून घेतोय, पण ते परफेक्टच असणार. जसं माप असणार तसंच तुमची मापसुद्धा असली की ब्लाऊजही परफेक्ट बसतो. आता इथं या पद्धतीने हा गोलगळ्याचा आकार काढून घेतला. इथं आता
तुम्ही अजून एक पद्धतीने पण मागचा गळा टाकू शकता, जसा कस्टमरचा आहे त्याच पद्धतीने. हे बघा, अशा पद्धतीने पण गळा हा चेक करून टाकू शकता. बघा, इथून शोल्डरचं शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आणि या पद्धतीने जेवढा पण इथं कस्टमरचा गळा आलेला आहे, हे बघा इथपर्यंत असा मोजून पण तुम्ही गळा घेऊ शकता, एकदम तंतोतंत. म्हणजे गळा जो आहे ना कस्टमरचा कुठंच जात नाही, किंवा तुमचा स्वतःचा. हे बघा, आता आपण हा गळा इथून मोजून घेऊ. हे बघा, मोजून घेऊ, मधला सेंटर धरायचा. हे बघा, हे आणि या पद्धतीने मोजला तर हा बरोबर आपला गळा प्रॉपर ह्या ठिकाणी बसलेला आहे. म्हणजे हा गळा आपला बरोबर ह्या ब्लाऊजला व्यवस्थित बसणार आहे. आपण जसं माप घेतलेलं आहे त्यानुसार टाकलेलं आहे. आता हा बॅक पार्ट मी काय करते, सगळ्यात पहिलं फ्रंट पार्टवरती ठेवू. आणि या पद्धतीने आखायचं आहे आपल्याला, तर मग कटच करून घेऊ आपण. तर मी हा बॅक पार्ट कट करते. व्हिडिओत समजलं नाही काही तर कमेंट करून नक्की विचारा. आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. बॅक पार्टचा मोंड्याचा आकार आहे हा, तर हा कट करून घेऊ आपण. आता या पद्धतीने आपण हा बॅक पार्ट काढून घेतला. आता बॅक पार्ट काढल्यानंतर हा फ्रंट पार्टला काय करायचं आहे, जसंच्या तसं आखून घ्यायचं आहे आपल्याला. कटोरी ब्लाऊज आहे तर कटोरी ब्लाऊजला आपण सेम टू सेम काढून घ्यायचं. ह्या साईडला कुठं काही वाढवायचं नाही आहे, जसं बॅक पार्ट आहे तसाच आखून घ्या. आता हा बॅक पार्टचा जो मोंढा आखला ना आपण, हा सेम आपल्याला तसा ठेवायचा नाही, कारण की फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार हा थोडासा आतमध्ये खोल असतो. आता आपण बघा या पद्धतीने काढून घेतलं. आता आपण इथे काय करायचं, हा बॅक पार्ट बाजूला ठेवून देऊ. बॅक पार्ट बाजूला ठेवून दिल्यानंतर आता आपल्याला इथे सगळ्यात पहिलं मोंड्याचा शेप व्यवस्थित करून घेऊ. मोंड्याचा शेप देताना तुम्हाला वाटलं थोडंसं मागं पुढं झालं, पुन्हा एकदा 5 इंच मोंड्याचा आकार चेक करा. तर बघा बाहेरून गेला तो पुन्हा आपला आतमध्ये येईल. आणि या पद्धतीने हा शेप व्यवस्थित क्लिअर करून घ्या. आला. त्याच्यानंतर इथून 7 इंच 7.5 इंच हा आपला घडी होती, तर बरोबर आपण या ठिकाणी लाईन ओढून घ्यायची. अशा पद्धतीने आता हे घेतलं, हा आपला पॉईंट आलेला आहे इथला, बरोबर. हा आता आपल्याला हा होता आपला बॅक पार्टचा मोंढ्याचा आकार. आता फ्रंटचा घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी काय करायचं, आपण जसं इथून 1.5 इंच घेतलं होतं ना, तसंच अर्धा इंच घ्यायचा. इथून आपण आतमध्ये पण हा पॉईंट घेऊ शकतो, तर तो सुद्धा खूप सुंदर. म्हणजे जर डीप गळा असेल, आता ह्या ब्लाऊजमध्ये डीप गळा नाही आहे त्याच्यामुळे मी ही प्रोसेस तुम्हाला सांगितली नाही. आता इथे काय करू आपण, अशा पद्धतीने ही लाईन ह्या लाईनीला इथे वर जोडून घेऊ. आता हा मोंड्याचा आकार कट करायचा आहे, तो बॅकचा होता तो आपण कट करून टाकला. बघा मी इथे आतमध्ये अर्धा घेतलं, अगोदर आपण पाऊण घेतलेलं होतं. आता इथूनच आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने एकदम खेटून घ्यायचं आहे हा फ्रंट पार्टसाठी मोंड्याचा आकार. हे कॅन्सल करायचं आहे आपल्याला. आणि या पद्धतीने मोंड्याचा आकार आपण इथे देऊन घेतला. आता हा आपला फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच 1.5 इंच मी जसं तुम्हाला सांगितलं अगोदर, सगळ्यात पहिलं खाली वाढवून घ्यायचं. फ्रंट पार्ट हा 1.5 इंचाने एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे आपल्याला. तर दोन्ही पण साईडने इकडं वाढवून घेऊ 1.5 इंच. अगदी तुम्ही 1 इंच पण घेऊ शकता. कसं आहे, शिलाईमध्ये आपलं थोडंफार इकडं तिकडं 1.5 इंच होऊन जातं, तर तुम्ही 1.5 इंच किंवा 1 इंच अंतर घेऊ शकता. वाढवून घ्यायचं आहे आपल्याला खाली. अशा पद्धतीने वाढवून घेतल्यानंतर आता आपल्याला इथं काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं आपण गळा रुंदीचं मार्क करून घेऊ. जसं आता इथं शोल्डर आपलं किती होतं, 2.5 इंच. 2 इंच आणि प्लस अर्धा इंच घेतलं होतं ना आपण. आपण इथं ते माप टाकून घेऊ, 2.5 इंच. इथून पुढचा गळा मोजायचा आहे, तर पुढचा गळा आपला होता 6 इंच. जे आपण माप घेतली त्याच्यामध्ये 6 इंच, आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं.
अर्धा इंच प्लस केलं. आता इथे आपल्याला बॉक्स काढून घ्यायचं आहे. बॉक्स काढून घेतल्यानंतर गोलगळ्याचं मार्क करायचं आहे. हे बघा, तर गोलगळ्याचं मार्क करून घेऊ आपण. गोलगळ्याचं मार्किंग करून घेतल्यानंतर आता आपल्याला द्यायचं आहे शेप. तर इथं सगळ्यात पहिलं जी योकपट्टी आहे, आता मी इथं काय करते, हे एक्स्ट्राचं कट करते म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. आपण जे एक पेपर आहे तो खालून 1.5 इंचानी आधीच वाढवून घेतला, म्हणजे नंतरून योकपट्टी जी आहे ती वाढवण्याची गरज पडत नाही. आणि त्याशिवाय योकपट्टी पण आपली एकदम छान आणि सुंदर अशी छोटीशी निघते. 2.5 इंच मी इथं काय केलं, वाढवून घेतली. 2.5 इंचावर पॉईंट घेतला. पॉईंट घेऊन आपण इथं लाईन ओढून घेतली. आता इथून आपल्याला 1.5 इंचानी शेप द्यायचा आहे. 1.5 इंच म्हणजे किती, तर 1 इंचाला पण 2 रेषा कमी, इतकं 1.5 इंच. आता इथं आपल्याला द्यायचा आहे शेप. शेप देऊन घेतलेला आहे आपण इथं. आता शेप दिल्यानंतर इथं कटोरीचा पॉईंट काढायचा आहे. तर 7.5ची कटोरी, तर आपल्याला इथं किती घ्यावा लागेल, मधला सेंटर काढून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने इथून संपूर्ण आपण अशा पद्धतीने हे जर करून घेतलं, मधला सेंटर काढून घेतला, तर या पद्धतीने आपला जी काय कटोरी आहे आपली ती बरोबर आपली इथं निघून जाते. आता इथून कटोरीचा पॉईंट घेतल्यानंतर हा जो फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार आपण घेतला, इथून 2.5 इंचावरती एक पॉईंट घ्या आणि इथून 1 इंचावरती पॉईंट घ्या गळ्यावरती. आता हे तीनही पॉईंट आपल्याला जोडून द्यायचे. आलं. आता आपण इथं ह्याला कटिंग करून घेऊ. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे. आता हा फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता इथं आपल्याला गळा कट करायचा आहे. जसा आपण बॅक पार्ट मोजून गळा चेक केला, तसाच फ्रंटचाही आपण गळा चेक करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण ही कटोरी, क्रॉसपट्टी आणि योकपट्टी आपण असं छान असं कटिंग करून घेतलं. तर हे माप होतं 7.5 इंचाचं. तुम्ही तुमच्या साईजनुसार नक्कीच कटिंग केलं असं. जे काही मापं आहे ती, काही अडचण आली तर कमेंटमध्ये नक्की विचारा, आपण त्याच्यावरती मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईन. किंवा जर खूप मोठा प्रॉब्लेम असेल, काही म्हणजे सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम येत असेल, तर आपण त्याच्यावरती व्हिडिओसुद्धा नक्कीच बनवू. आता याच्यानंतर ही जी कटोरी आहे ही आपल्याला वाढवायची आहे. तर ही कटोरी कशी वाढवायची ते पाहू. कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला एक वेगळा पेपर घ्यावा लागेल. तर मी आता हा एक वेगळा पेपरचा तुकडा घेतलाय. आता हा पेपरचा तुकडा घेतल्यानंतर आता हा आपण जसंच्या तसं, जशी आपली कटोरी आहे ना, ते त्याच पद्धतीने ही आखून घ्यायची. आता ही आखून घ्यायची आपल्याला या पद्धतीने. आता ही आपण साईडला टाकू. आता हिची काहीच गरज नाही आपल्याला, ती टाकून दिली तरी चालेल. आता ही कटोरी वाढवायच्या आधी काय करायचं आहे आपल्याला, ही कटोरी वाढवायची ना, तर आपल्याला काय करायचं, हे बघा. बघा मैत्रिणींनो, कटोरी वाढवायच्या नादामध्ये कटोरी आपली थोडीशी, म्हणजे जो काही व्हिडिओ मी बनवला तो थोडासा कट होऊन गेला माझ्याकडनं. व्हिडिओ कधी वर कट झाला हा मला कळालाच नाही, स्टोरेज भरल्यामुळं. तर मग मी पुन्हा चेक केलं. आता इथे तुम्ही बघू शकता, ही जी कटोरी आहे मी तुम्हाला सांगता राहिलं, ह्या साईडने आपण वाढवलेली आहे 1 इंच आणि ह्या साईडने वाढवलेली आहे 1.5 इंच, बरोबर. त्याच्यानंतर वरच्या साईडला वाढवलंय 1/2 इंच. 1/2 इंच म्हणजे किती, तर अगदी 2 रेषा. या ठिकाणी पण आपण वाढवलंय 2 रेषा, अगदी थोडं 1/2 इंच. आणि हा पॉईंटचा मधला सेंटर घेऊन आपण खाली वाढवलं 1.5 इंच. आणि कुणाचीही नजर लागण अशी कटोरी आपली बनली आहे. 30 साईजची, खूप सुंदर, आणि हिचा पफ वगैरे पण एकदम मस्त. आता तुम्हीही तुमच्या साईजचं नक्कीच कटिंग केलं असेल. आता याच्यानंतर आपल्याला ही क्रॉसपट्टी याच्यामध्ये बसवायची. आता तुम्ही पाहू शकता वरच्या साईडला 1 इंच एक्स्ट्रा झालेलं आहे, म्हणजे आपली कटोरी याच्यामध्ये परफेक्ट बसेल. आणि ही आपली योकपट्टी.
तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आपलं इथं ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग आपण इथं करून घेतलं. आता राहिलेली आहे बाही, तर मी पण ती दाखवून देणार आहे, कारण की मोंढ्यामध्ये कुठंही प्रॉब्लेम नको, बरोबर. आपली व्यवस्थित बाही पण ही कटिंग झाली पाहिजे. तर मी बाही पण कटिंग दाखवणार आहे तुम्हाला. त्याच्यासाठी वेगळा पेपर घेऊ. अशा पद्धतीने मी इथं पेपर घेतला आहे बघा. तर फोल्ड आहे असा, आणि हे बघा इकडनं ओपन आहे, माझ्या साईडला बंद बाजू आहे. आता आपण जे ब्लाऊजवरून माप घेतलं होतं त्याचं बाही होती 4.5 इंच. 4.5 मध्ये आपण 1 इंच मिळवून घेऊ, 5.5 इंच. आता जर तुम्हाला साधा ब्लाऊज शिवायचा असेल तर मग आपण याच्यात 2 इंच घ्यायचं, पण जर अस्तरचं आहे तर मग तुम्ही 1 इंच घ्यायचं आहे. मी मेन उंची जी काही बाहीची आहे तिच्यावरती एक लाईन आखून घेतली. आता लगेच इथून आपण कॅप हाईट घेऊ. जिथं आपण बाहीची उंची टाकली ना तिथून आपण कॅप हाईट घेऊ. आता 4.5चीच बाही आहे म्हणून मी इथं 2.5 इंचच कॅप हाईट घेणार आहे, आणि इथं या पद्धतीने लाईन आखून घेणार आहे. तर मी कॅप हाईटवर लाईन आखून घेतली. आता आपल्याला जी काही मापं लागत्या ना ती आपण इथं घ्यायची. तर मापाचं ब्लाऊज आहे आपल्याकडं, आहे की नाही. मग आता इथं बाही कशी घ्यायची, परफेक्ट बाही आपली निघली पाहिजे, मापाच्या ब्लाऊजला व्यवस्थित बसली पाहिजे, कुठं ओढलं नाही पाहिजे, मोंढ्यामध्ये व्यवस्थित बाही बसली पाहिजे, त्याचबरोबर बाही कुठं कमी पडली नाही पाहिजे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्यवस्थित बघा. आता इथं बाहीची आपण सगळ्यात पहिलं घेऊ दंडघेर. तर दंडघेर आहे, आपण मोजला होता 5 इंच. बघा साईज छोटी आहे, दंडघेर पण छोटाच आहे. आता माझी लाईन झाली आहे मोठी, पण काही अडचण नाही, इकडं गेलंय जास्त. तर इथं आहे दंडघेर, हे बघा आलं लक्षात. हा दंडघेर आहे आपला. आता ह्या लाईनीवर कोणता पॉईंट टाकायचा, तो म्हणजे मुंडा घेर. आता मुंडा घेर कसा मोजणार, मी सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये की मुंडा घेर हा आपल्याला कसा मोजायचा आहे म्हणून. हे बघा, आता हा जो आहे हा आपला मोंढा आहे इथं, बरोबर, आणि हा आहे आपला दंडघेर. आता हा आणि हा मुंढा या पद्धतीने चेक करायचा. टेप तिरका तुरका जाऊन द्यायचा नाही, व्यवस्थित हा जो दंडघेर आहे याच्या लाईनीमध्येच मोजायचा. तर इथं बघू शकता तुम्ही 6 इंच आहे, 1 इंच एक्स्ट्रा आहे, बरोबर. दंडघेरापेक्षा मोंढामध्ये 1 इंच एक्स्ट्रा आहे. तुम्हाला वाटलं तुमच्या ब्लाऊजमध्ये की लुझिंग द्यायचं आहे मला, थोडासा फिट होतो, आवड होतं, तर तुम्ही या मुंडा घेरामध्ये 1/2 इंच, अर्धा इंच लुझिंग देऊ शकता. जेवढं पण तुम्हाला वाटलं कुठं कुठं मिस्टेक आहे ब्लाऊजमध्ये तिथं तुम्ही थोडं लुझिंग वगैरे देऊ शकता. इथं दंडघेरा आहे, दंडघेरात वाटलं मला हा दंडघेर थोडासा जास्त टाईट होतो तर तिथंही तुम्ही लुझिंग देऊ शकता. आता 6 इंच निघलं ना, आपण 6 इंचावर मार्किंग करून घेऊ. बघा मी 6 इंचावर मार्क केलं. आता ही लाईन आपण इथं ओढून घेऊ. तर ही आपली इथे राहणारी फिटिंग. तर अशा पद्धतीने ही बाही कटिंगची खूप सोपी पद्धत. आता काय करायचं, आता ही जी मुंडा घेर घेतला इथून घ्यायचा याचा मधला सेंटर. आता तुम्ही सांगा 6 इंचाचा मुंडा घेर आहे तर मधला सेंटर किती येईल, 3 इंच, बरोबर. मग 3 इंचाचा घेऊ इथे बॉक्स. आलं लक्षात. बॉक्स काढून घ्यायचा. आपल्याला आपल्याला परफेक्ट पाहिजे तर आपल्याला मापं पण व्यवस्थित टाकायची. 1 इंच पॉईंट घ्यायचा आहे. आता इथं तुमची कोणती पण साईज असू द्या बाहीची, या पद्धतीने मापं टाकून घ्या. त्याच्यानंतर 1 इंच घेतल्यानंतर आतमधला पॉईंट मी हा अर्धा इंचावर घेते. 2 पॉईंट घ्यायचे आपल्याला, इथून 1 इंच मोजलं आणि तिथूनच अर्धा इंच मोजलं. आता ही जी पॉईंट आहे ना, इथला एक पॉईंट आहे, हा एक, हा एक, हा एक आणि हा एक. काय करायचं आहे आपल्याला, जोडायचं आहे. जोडायच्या आधी तुम्हाला सांगून देते, याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन जेवढं आपण ब्लाऊजमध्ये घेतलं तेवढं वरती आणि मुंडा घेरात आणि दंड घेरात मोजून घ्यायचं. आणि या पद्धतीने इथे आपली फिटिंग म्हणजे जे काही शिलाई मार्जिन आहे ते आपण याच्यात ॲड करून घेतलं. आता इथं बघा, याच्या पुढे 1 इंच पॉईंट घ्यायचा. हा जो पॉईंट आहे ना, इथून 1 इंच पॉईंट घ्यायचा आणि या पद्धतीने हा बघा, या लाईन, हा जो पॉईंट आहे ना याला जोडायचं आहे आपल्याला, असा शेप द्यायचा आहे, दिला. आता हा जो आपण अर्धा इंचाचा पॉईंट घेतला ना, याला इथून जो आपण 0 पॉईंट आहे आपला तिथून हा सुरुवात करायची आणि याच्या आतमध्ये जवळजवळ 1/2 इंच किंवा 1 इंच, अर्धा इंच असं घेऊन याला याच्यामध्ये हा फिट करायचा आपल्याला, हा पॉईंट.
तर अशा पद्धतीने आपण ही बाही सुद्धा कट करून घेतली. आता हिला घेऊ कट करून. कट करून घेऊ आपण हिला. त्याच्यानंतर आपण चेक पण करून बघू आपली बाही परफेक्ट बसती का आपल्या ब्लाऊजला म्हणून. आतमधला मी मोंढा पण इथं कट करून घेतला, म्हणजे दोन्ही पण बॅकचा आणि फ्रंटचा. आता बॅक पार्ट घेऊ आपण इथं. आता समजा मोजताना कुठं बाही कमी झाली किंवा मोंढ्यामध्ये जास्त झालं तर अशा वेळेस पण काय करायचं ते पण सांगते. आता इथं वरच्या साईडला अर्धा इंच सोडून द्यायचं. वरच्या साईडला अर्धा इंच जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतो ते सोडून द्यायचं. इथे आपण शिलाई मार्जिन जे किती घेतलेलं आहे 7.5 इंच बरोबर. तर आपण इथं 2 इंच जे एक्स्ट्रा घेतलेलं आहे ना शिलाई मार्जिन ते आपल्याला इथं मोजायचं आहे. हा पॉईंट त्याच्यामध्ये आतमध्ये आपला संपूर्ण मोंढा हा व्यवस्थित बसला पाहिजे. त्यासाठी हा मोंढा आपल्याला चेक करायचा आहे. तर व्यवस्थित आपण इथं चेक करून घेऊ. बघा लावायचं आहे आपल्याला. आणि हे बघा तर काय होतंय आपल्याला इथं तुम्ही पाहू शकता. इथून आपण किती घेतलं 2 इंच आपलं हे इथं फिटिंग राहणार आहे बरोबर. परत एकदा आपण चेक करू आणि मग मी सांगते तुम्हाला कुठं काय होतंय ते. आता हा आपण मोंढा इथं चेक करायचा, गोल गोल फिरवायचा आणि या पद्धतीने हा चेक करायचा. तर आपला बाहीतला जो मुंडा घेर आहे आपण जो मोजला ब्लाऊजच्या मापावरून तो काय होतोय अर्धा इंच बाहीचा पुढं जातोय. मग आता काय करायचं आहे आपल्याला इथे खाली काय करायचं आहे आपण अर्धा इंच पुढं गेलोय ना आपण अर्धा इंच खाली घेऊ आणि या पद्धतीने इथे असा खालून पॉईंट देऊन या पद्धतीने हा शेप देऊन घेऊ. हे बघा तर हा पॉईंट इकडे जोडायचा आहे आपल्याला. तर आपण चेक करू आपला मोंड्याचा शेप परत एकदा व्यवस्थित. हे बघा तर आता इथे बरोबर बसला. आपण काय केलं अर्धा इंच खाली घेतलं. आपला अर्धा इंच जो मोंडा आहे बाहीचा तो पुढं आला बरोबर. आपल्याला पाहिजे परफेक्ट पाहिजे की नाही, कुठं आपल्याला टाईट व्हायला नको. तर मग आपण काय केलं अर्धा इंच मी खाली घेतलं आणि बघा या पद्धतीने हा शेप देऊन घेतला. अशा पद्धतीने मी हा शेप देऊन घेतला. आता जे 2 इंच शिलाई मार्जिन होतं ते आपलं इथं होतं बरोबर. आता पुन्हा एकदा आपण बाही चेक करून बघू. बघा या मोंढ्यापासून तर हा जो मोंढा आपण नवीन घेतला तो चेक करायचा बघा. तर आता इथं आपली बाही परफेक्ट बसली बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला मोंढा आपण चेक करायचा आहे. त्याच पद्धतीने फ्रंटचाही करायचा. तर इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आणि फ्रंटचाही चेक करायचा याच पद्धतीने. जर फ्रंटलाही हाच प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला पण त्याच पद्धतीने काय करायचं बाही कमी किंवा जास्त करायची. आता इथं तुम्ही बघू शकता आपला हा फ्रंटचा मोंडा जो आहे ना तो एकदम परफेक्ट बसलेला आहे. त्याच्यामुळे फ्रंटला आपल्याला काहीच करायचं नाही. आपण जे काय केलं ते बॅकला केलं बघा. अशा पद्धतीने चेक करायचं. हे बघा तर हे परफेक्ट बसलं म्हणजे आपला फ्रंटचा मोंढाचा राऊंड हा शेप बरोबर आहे. आता आपण इथे काय करू हा मोंढा कट करून घेऊ. आता तुम्हाला वाटेल फिटिंगला प्रॉब्लेम येतो की काय ते पण सांगते मी. तर अशा पद्धतीने आपण हा मोंढ्याचा आकार घेतला तर आपल्याला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे काय करायचं आहे आपल्याला जो आपला पॉईंट आहे म्हणजे आता हा फ्रंटला आपल्याला इथे कुठं प्रॉब्लेम यायला नको. तर अशा वेळेस काय करायचं हा फ्रंटचाही मोंढा जो आहे ना फक्त आपल्याला इथं काहीच करायचं नाही. इथे लक्ष द्या. हा जो आपण मोंढ्याचा राऊंड मोजला ना इथं काहीच करायचं नाही. आपल्याला जो काय आकार द्यायचा आहे फक्त खाली द्यायचा. आपला बॅकचा अर्धा इंच कट झाला ना तो आपल्याला फक्त इथून द्यायचा आहे. बाकी आपल्याला मोंढ्यामध्ये काहीच करायचं नाही. जिथपर्यंत आपला पॉईंट आलेला आहे तिथं आपल्याला काहीच करायचं नाही. हा आपला 2 इंच शिलाई मार्जिन हे तिथंच ठेवायचं आणि त्याच्या आतमध्ये जे काय आहे म्हणजे फिटिंगला आपल्याला कारण आपण कट केलं ना
इथे अर्धा इंच, तर आपलं हे पण परफेक्ट बसलं पाहिजे आहे की नाही. खालच्या साईडनी योगपट्टी ही आरामशीर बसते. तुम्हाला सगळं जे काय माप आहे ना ते मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.